पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 6 राज्यांच्या दौऱ्यावर असतील। तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि आता बिहारचा दौराही मोदी करणार आहेत। 7 मार्चपर्यंत त्यांचे दौरे सुरू असेल। यावेळी अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावतील। दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची महत्त्वाची बैठक होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती। पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामकाजावर चर्चा केली जाईल, तर 2047 पर्यंत भारताला विकसित करणाऱ्या रोडमॅपवर देखील चर्चा होईल। जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कृपाशंकर सिंग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कालच त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली। जरांगे आजपासून सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरलेत। जरांगे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बीड, सोलापूर, नांदेड जिल्ह्याचा ते दौरा करतील। यात जरांगे मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीवर जरांगे ठाम आहेत। दौऱ्यावर निघण्यापूर्वी जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत चॅलेंज दिले। तर राजकारण हा आपला मार्ग नसल्याचं स्पष्ट करत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना जरांगेंनी पूर्णविराम दिला। मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झालेत। लोकसभेच्या मैदानात आता मराठा बांधव उतरणार आहेत। फक्त बीडमधून 3400 मराठा बांधव लोकसभा निवडणूक लढवू शकतात असं जरांगेंनी सांगितलंय। मराठा बांधवांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, तर आरक्षणाला आडवा आला त्याला आडवं करा अशी विनंती विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली।